आरोप जे आहेत ते आपल्या अटकेवरती करण्यात आलेले आहेत. आपली काय भूमिका आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे, कारण फसवणूक झाल्याचा आरोप झाला आहे, अटक पण त्या प्रकरणी झालेली आहे. प्रस्तुतचा गुन्हा हा बघितला तर गुन्ह्याचे जे काही डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती 2022-23 पासून सुरू होते. प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, एक जे काही JCB आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे. तर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे, हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे. आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं. हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली. आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की त्यांचं भाडेतत्वावरती JCB असेल, इतर मशीन्स असेल ते देण्याचं काम आहे. तर या तसाच होता प्रकार की खरंच त्यांनी विक्री केलेला JCB सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे. फिर्यादीकडे यामध्ये विक्रीचा व्यवहार होता असा कुठलाही काही पुरावा त्यांनी आज हिअरिंगमध्ये सादर केला नव्हता. आणि जे काही आमच्या इन्स्ट्रक्शन्स होत्या त्या इन्स्ट्रक्शन्सनुसार हा एक केवळ भाड्याचा विषय होता, ज्यामध्ये रेंटसुद्धा पूर्ण ड्यू होतं, म्हणजे रेंटसुद्धा पूर्ण पे झालं नव्हतं. त्यामुळे त्या स्वरूपाचा आम्ही प्राथमिक युक्तिवाद कोर्टापुढे मांडला होता. मे 2024मध्ये जी तक्रार दिलेली होती त्यावेळेला शशांक हगवणेंनी एक जबाब दिला होता आणि त्या जबाबात म्हटलेलं आहे की हे विक्रीच या ठिकाणी करण्यात आलं होतं. पोलिसांनी तसा न्यायालयात ते जबाब पण सादर केलेला आहे. त्या चौकशीमध्ये जे काही त्याच्या म्हणजे चौकशीमध्ये जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही इनपुट्स घेऊ आणि त्याबद्दल आमचं डिटेल युक्तिवाद करू. आम्ही ते पेपर्स जे आहेत ते आम्हाला अजून ॲक्सेस नाही आहे त्याचा, पण ज्या इन्स्ट्रक्शन्स भेटल्या त्या बेसिसवर आम्ही आज युक्तिवाद केला. करारनामा नेमका कुणाकडे आहे? करारनामा असा कुठलाही नाही असे आमचे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि बाकी तपास त्याच्यामध्ये चालू आहे. ॲज ऑन डेट फिर्यादीने सुद्धा कुठला करार त्याच्यामध्ये प्रोड्यूस केलेला नाही आहे. ते पुण्यातलं पंकज